मिसळ खाल्ली, आळस आला. मग काय, सरळ गेलो बॅकवॉटरला रिलॅक्स व्हायला. पाणी शांत, हवा शांत, मनही शांत. पण मेंदू मात्र ऑनलाईन मोडवर. सासूचे पोरं सांभाळते, माझं पोर पण सांभाळते. मग मी काय धुरंधरपेक्षा कमी आहे? गर्ल्स गँग गोळा करून बनवली एक रील धुरंधरवर. मग मैदानात सगळेच उतरले, पण छाप काही पडेना. आता सगळ्यांनाच थोडं थंड हवं होतं, म्हणून मोर्चा थेट डेअरी डॉनकडे घेतला. पण वाटेतच नवरोबाची मैत्रीण भेटली. मैत्रीण भेटताच नवरोबाचा चेहराच खुलला. मैत्रिणीची एंट्री होताच बायको आउट ऑफ फोकस. डेअरी डॉनमध्ये प्रत्येकाने आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आईस्क्रीम खाल्ली. बाहेर पडताच आम्हाला दिसला चाट कॉर्नर. चाट कॉर्नर पाहून म्हटलं बघूया तरी काय काय आहे चाटच्या गाडीवर. पण तिथे दिसले मला बटाटे. बटाटे पाहून माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 1 रुपयाला 2 बटाटे. पण भैया बोलला, बटाटा नाही मॅडम, एन्जॉय द पोंगा बटाटा. पोंगा बटाटा इतका भारी की वडापावला पण कॉम्प्लेक्स आला. सगळ्यांनीच पोंगा बटाटा मस्त एन्जॉय केला. आता थोडं संस्काराकडे वळावं म्हणून स्वामीनारायण मंदिराला आलो. दिवसापेक्षा रात्रीच ह्या मंदिराचं सौंदर्य अजून खुलून येते. इतके सुंदर आर्किटेक्चर, कोरीव काम पाहून वाटलं देवाने डिझायनर ठेवला असणार. आणि आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळी आरती चालू होती. देवांना सुद्धा सुंदर मखमली मऊ लुसलुशीत अशी शॉल ओढवली होती, जेणेकरून देवांना सुद्धा थंडी लागू नये. तर एकंदरीत काय, दिवस संपत आला होता, पण भूक मात्र अजून जिवंत होती. मग काय, पिझ्झा बस्ट फॉर डिनर. शेवटी एकच, हॅपीनेस इज एन्जॉईंग द लिटल थिंग्स इन लाईफ. बाय.